हाय गाईज, तर आज आपण पाहणार आहे आपण केकसाठी प्रीमिक्स कोणता यूज करायचा. तर इथं मी घेतलेला आहे पिल्सबरीचा एक फ्री म्हणजे व्हेज. ठीक आहे, एक फ्री आहे, व्हेज आहे आणि हा आहे 5 kgचा बॅग. ठीक आहे, म्हणजे 5 kgचा बॅग. त्याच्यामध्ये 5 kg आपल्याला प्रीमिक्स भेटतं आणि ज्यावेळेस आपण तो बॅग ओपन करतो त्यावेळेस त्याला एका एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा स्टीलच्या डब्यामध्ये वगैरे स्टोअर करून ठेवायचं, कारण जेणेकरून तो हे होऊ नये, म्हणजे त्याच्यामध्ये काही जाऊ नये वगैरे म्हणून. ठीक आहे, तर इथे मी घेतलेला आहे हा व्हॅनिला केकचा स्पॉन्ज. मी तर रेडी करणार आहे, पण त्याच्यामध्ये ॲड करणार आहे इमल्शन मँगो फ्लेवरचा. ठीक आहे, तर 1 टेबलस्पून इथं मी हा ऑइल घेतलेला आहे. याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही हाफ kgचा केक बेक करतात त्यावेळेस त्याच्यासाठी आपल्याला याच्यामध्ये ॲड करावं लागतं 1 टेबलस्पून ऑइल. त्यातला हाफ टेबलस्पून ॲड केला तरी चालेल, काही हरकत नाही. आणि इथं मी यूज करते तो व्हॅनिलाचा प्रीमिक्स आहे, तो आहे प्रीमियम क्वालिटीचा. खूप छान रिझल्ट आहे. आत्ता जस्ट ह्या मंथमध्ये एवढे रेट वाढलेले आहेत प्रीमिक्सचे, कारण आपल्या मटेरियलचे रेट वाढले तरी आपण केकचे रेट वाढवू शकत नाही. रेट वाढवले की कस्टमर आपले लूज होण्याची शक्यता असते. ठीक आहे, जर तुम्हाला स्क्रॅचपासून बनवायचं असेल तरी पण तो आपला येऊन जाऊन तो खर्च तिथेच पडतो. त्याच्यापेक्षा इझी पडतं ते प्रीमिक्स. ठीक आहे, कारण वेळ पण जातो, त्याच्यामध्ये तेवढी भांडी पण निघतात. मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याच्यामध्ये चॉकलेट प्रीमिक्सचा, पण रिझल्ट पण छान येतो, असं काही नाही. जर तुम्हाला जे इझी पडेल ते तुम्ही यूज करू शकता. स्क्रॅचपासून बनवायचं असेल तर स्क्रॅचपासून बनवू शकता, किंवा रेडीमेड प्रीमिक्स असेल तर डेली तुम्ही 4-5 ऑर्डर जर घेत असाल तर तुम्हाला हे रेडीमेड प्रीमिक्स आहे ते इझी पडू शकतं. ठीक आहे, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे मी डेली ऑर्डर्स असतात माझ्या, कारण मला तेवढा वेळ नसतो. जे स्पॉन्ज बनवायचे असतात, क्रीम बनवायचे असते, डेकोरेशन डिझाईन सर्वात बघायचं असतं. ठीक आहे, त्याच्याबरोबर घरातली पण कामं असतात, त्याच्यामुळे मी हे प्रीमिक्सच यूज करते. तरी पण मी स्क्रॅचपासून, कधी प्रीमिक्स संपलं असेल तर स्क्रॅचपासून बनवते. ठीक आहे, तर त्याच्यासाठी आपलं थोडंसं स्टोअर करून ठेवायचं मटेरियल. त्याच्यासाठी काय लागतं, स्क्रॅचपासून प्रीमिक्स बनवण्यासाठी मैदा, साखर, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, चॉकलेट प्रीमिक्स बनवत असेल तर कोको पावडर. ठीक आहे, आणि सिट्रिक ॲसिड. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला दहीच्या जागी त्याच्यामध्ये सिट्रिक ॲसिडचा यूज करायचा असतो. तर एवढ्या सर्व वस्तू लागतात. आणि जेमतेम जर हाफ kg केकचा प्रीमिक्स आपण बनवायचा म्हटला तर तो आपल्याला जास्त खर्च होत नाही. पण एकदम जर तुम्ही 5 किलोचा प्रीमिक्स बनवायला गेला तर 5 किलोचा हा जो बॅग आहे त्याच रेंजमध्ये आपला तो खर्च होऊन जातो, आणि प्लस वेळ पण खूप आपला जातो. जर इझी पडत असेल तुम्हाला तर स्क्रॅचपासून पण बनवू शकता, आणि हा पण एक ऑप्शन आहे रेडीमेडचा. तर ह्या प्रीमिक्सचा रिझल्ट खूप छान आहे, कारण हा मी 4 वर्ष झाली यूज करते. ठीक आहे, लॉकडाऊनपासून माझा हाच असतो. मी याच्या अगोदर पण प्रिस्टन वगैरे ट्राय केलेले आहेत, पण एवढा त्यांचा रिझल्ट व्यवस्थित नाही आहे, आणि हा बेस्ट ऑप्शन आहे. ठीक आहे, तर तुमच्या जवळच्या शॉपमध्ये किंवा जे बेकिंग मटेरियल शॉप असतं, ठीक आहे, त्यांच्यापासून आपण ते घेऊ शकतो, किंवा ऑनलाईन पण आता इझिली भेटून जातं. बट ज्यावेळेस आपण ऑर्डर करतो त्यावेळेस त्याला घरी यायला 2-3 दिवस लागतात. ठीक आहे, तर इथं अशा प्रकारे मी ॲड केलेलं आहे इमल्शन. तर इमल्शननं काय होतं, आपल्या केकला फ्लेवर येतो आणि कलर पण येतो. जर तुम्हाला फक्त फ्लेवर पाहिजे असेल तर एसेन्स ॲड करायचा. आणि हा आहे प्रीमियम क्वालिटीचा व्हॅनिला